सुरासंग गाऊ दे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या तांबा असू द्या हे खरं शरीराला महत्त्वाचं आहे. त्याच्यामधलं पाणी असू द्या. अनेक डॉक्टर वगैरे सांगतात की आता पितळी भांडी वापरा किंवा परत पितळी भांड्याचा वापर करण्यासाठी हे आलं आहे. आणि अभय क्रीडा मंडळानं हे प्रदर्शन जे भरवलं आहे नागपंचमीच्या निमित्तानं, तरी नागपंचमीच्या निमित्तानं ह्या महिलांनी याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी नागठाणे ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती करतो. मी श्री रामकृष्ण विद्या मंदिर नागठाणे या विद्यालयामध्ये 8वी अ इयत्तेमध्ये शिकणारी विद्यार्थी. आज अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळाने अतिशय उत्कृष्टपणे प्राचीन काळातील भांडी हे प्रदर्शन भरवले. यामुळे आम्हाला ज्या भांड्यांचं नाव नुसते माहिती होते त्या भांड्यांची संपूर्ण माहिती इथल्या लोकांनी दिली. हे आम्हाला खूप उत्कृष्टपणे समजावले. त्यामध्ये अनेक भांडी, शेतीतील अवजारे, कंदील, मापे वगैरे सगळे पाहायला मिळाले. यामध्ये खूप उत्कृष्टपणे सर्व माहिती, सर्व नाणी, वस्तू, भांडी सर्वांची माहितीही दिलेली आहे. आम्हाला ही सर्व साधने फक्त नावाविषयी ओळखता येत होती, परंतु येथील सर्व स्टाफने आम्हाला हे सर्व उत्कृष्टपणे समजावले. त्यामुळे तुमचे सर्व धन्यवाद. अभय कला क्रीडा ग्रुप नागठाणे या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आज लोप पावत चाललेल्या ज्या काही वस्तू आहेत साधारणतः 50-75-100 वर्षापूर्वीच्या नवीन पिढीला त्याची माहिती व्हावी आणि नवीन पिढीनं त्या पाठीमागनं आपल्याला काहीतरी घेता यावं असा हेतू, अत्यंत सुंदर हेतू घेऊन एक भव्य प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. हे प्रदर्शन नवीन पिढीला निश्चितच मार्गदर्शक आहे. दैनंदिन जीवनामध्ये पूर्वी ज्या वेळेला वापर व्हायचा त्यावेळेला घरातील महिला असेल पुरुष असेल यांचा शारीरिक व्यायाम व्हायचा आणि त्यामुळं त्या लोकांचं आरोग्य आहे ते आरोग्य चांगलं असायचं. पाटावर वंट आहे त्याच्यावर जे मसाले तयार केले जायचे त्यामध्ये यांत्रिकीकरण नव्हतं. त्यामुळे त्या मसाल्याचे पदार्थ वापरल्यामुळं ते ज्या भाज्या विविध प्रकारच्या बनवल्या जायच्या त्यासुद्धा चविष्ट असायच्या. आज तीच आपण जर बाहेर जगात पाहिलं तर ही जुनीच पद्धत किती आरोग्यदायी होती की आता लोकांना कळू लागले. त्यामुळे लोक आता चुलीवरची भाकरी, खास हॉटेलमध्ये जातात जेवायला ते चुलीवरची भाकरी किंवा चुलीवरचं कालवण असेल, मटण असेल यासाठी लोक जात असतात. महिला ज्यावेळेला जात्यावर काम करायच्या सकाळी पहाटे उठून दळण दळायच्या त्यावेळेला त्या महिलांचा खूप व्यायाम व्हायचा आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य राखलं जायचं. तर हा एक उपक्रम खूप आहे. यातली जुनी साहित्य लोकांनी वापरावीत, किमान त्यांचं आरोग्य आणि व्यायाम हा चांगला होईल या कार्यक्रमासाठी मी आपला एक ग्रुप आहे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.